हे गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता 9 वाजत होते आणि घरी चाललो होतो मी. सो घरी जाऊन आंघोळ ते करून रेडी व्हायचं कॉलेजला. सो चला फर्स्ट घरी जाऊ. गाईज घरी ते आलतो, आंघोळ ते झालं आणि जेवण पण झालं. सो आता 10 वाजत होते. मला थोडं उशीर झालं कारण कपड्याला ते इस्त्री मारत होतो. आता इस्त्री मारायचं झालं आणि आपल्याला आता कॉलेजला जायचं होतं. सो सगळं रेडी तर झालो आणि आता गाडी घेऊन जायचं कॉलेजला. सो भेटू मग पुढं. गाईज रात्रीची 8 वाजत होते आणि मी तर मंगळकारापाशी आलतो आणि कॉलेजला 10:15 ते गेलतो. आणि कॉलेजमध्ये लेक्चर करा म्हणलं तर लेक्चर काय होईनात, पोरं काय येईनात कॉलेजला. सो मी माझं काम होतं लायब्ररीमध्ये, ते बुक ते घेतलं होतं, ते रिटर्न करायचं होतं. ते रिटर्न ते केलं पण नंतर मी घरी किती 1ला 2ला आलतो. मग नंतर कटिंग करायला गेलतो. तुम्ही बघतो सगळं कटिंग ते करून आलतो मी. आणि मला कटिंग करायचं होतं उद्या, आणि उद्या माझं बड्डे होतं. उद्या नाही, परवा दिवशी कटिंग करत होतं मला बड्डे झाल्यावर. सो आमची आई म्हणत होती आजच कटिंग करून ये म्हणून. त्यासाठी मी आज कटिंग करायला गेलो. सगळं कटिंग ते झालं आपलं. आणि उद्या 20 जानेवारी उद्या आपले बड्डे आहे. सो माझा विचार होता की बड्डे ते झाल्यावर सगळं नंतर कटिंग करणार होतो, पण आमची आई म्हणत होती आज करून ये. त्यासाठी मी आज कटिंग करून आलतो. सो उद्या मंगळवार. आता मी काय करणार आहे, आता कॉलेजमध्ये लेक्चर काय होईन. सो त्यासाठी मी डायरेक्ट एक्झामला जाणार नाही, कॉलेजला रेग्युलर काय जाणार नाही. सो उद्या जरा शेताला जायचं, काय काम आहे ते बघायचं आहे. आणि आमचं शेतातलं सगळं ऊस ते गेलं आणि आता ते ट्रॅक्टर मारं झालं काल. आणि उद्या अजून काय काय काम आहे ते बघून यायचं शेताला जाऊन. सो उद्या शेताला जाऊन व्हिडिओ करतो, मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.